उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे को जान से मारने की धमकी के मामले में पुलिस ने 2 आरोपियों को हिरासत में लिया है। अब इस पर शिंदे गुट विधायक संजय गायकवाड़ की प्रतिक्रिया सामने आई है। पुलिस ने ऐसी धमकियों को झूठा करार दिया। वहीं छावा फिल्म को लेकर स्वरा भास्कर के बयान की भी गायकवाड़ ने कड़ी निंदा की। हो, धमक्यांचे पत्र आमच्या पण घरी येऊन रात्री आम्ही मुंबईला असताना गाडी ओढून द्यायचा मागच्या काळात प्रयत्न झाला, पोलिसांना आरोपी सापडले नाही। आता हे स्वतः ते मालेना धमकीचे पत्र त्या ठिकाणी आले आहेत। मलाही अनेक धमकीचे पत्र आलेत, पण धमकी देणारे नाव पण लिहित नाही ना, खाली मोबाईल नंबर टाकत नाही। मला ज्याने काय घरी केलं किंवा धमकीचे पत्र दिले त्याच्या मायादूत पालं त्याने जरा नंबर पत्ता टाकायचा असता, मग बघितलं असता मी घरी जाऊन काय हिशोब करायचा ते। ही कोण सारा नावाची बाई आहे, हिला दर्शिक लाज वाटायला पाहिजे की ज्या वेळेला भारत 600 वर्ष मुघल, निजाम, आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज, डच यांच्या गुलामगिरीचा सामना करून हजारो महिलांची इज्जत लुटल्या जात होती, हिंदूंची कत्तल चालू होती, त्यावेळेला 2 छत्रपती यांनी या सगळ्यांना थोपवण्याचं काम केलं आणि स्वराज्य निर्माण केलं। त्या बाईला यांच्या पराक्रमाची काय गाथा माहीत आहे आणि या गोष्टी या इतिहासाला ती काल्पनिकमध्ये तिला लाज शरम वाटते का काय तिला? त्या बाईला जो इतिहास आमचा मराठ्यांचा महाराष्ट्रामध्ये आहे त्या इतिहासाला तू काल्पनिक म्हणते, तुला काय माहीत आहे का? आणि अशा निर्लज्ज बायांनी या इतिहासाला बोलू नये। आणि माझं महिलांना आव्हान आहे की जी संभाजीराजांनी लढाई या त्या काळात लढली आणि जो धर्म वाचवला, महिलांची अब्रू वाचवली, अगदी स्वराज्य देखील वाचवलं, अशाचा अपमान करणारी जर महिला असेल तर महिलांनी तिचा थोवा ठेचायला पाहिजे।